हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचं डेफिनेशन, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि त्यांची मराठीमध्ये मीनिंग सुद्धा बघूया. जी यूज दिलेला आहे सेंटेन्समध्ये त्या वर्डला, त्याचे सुद्धा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया सेंटेन्सचा. वन वर्ड सबस्टिट्यूशन, बिस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 ऑप्शन्स मधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग कोणती आहे ते शोधायची आहे आणि त्याचं सुद्धा आपण मीनिंग बघूया. आणि लास्ट इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला, तो आहे semblance. फर्स्ट वर्ड आहे semblance, SEMBLANCE. तर semblance म्हणजे काय होतं? द आउटवर्ड अपिअरन्स ऑर अपॅरंट फ्रॉम ऑफ समथिंग स्पेशली व्हेन द रियालिटी इज डिफरंट. म्हणजेच काय आहे, बाहेरून दाखवणे कसं आहे आणि रियालिटी काय आहे त्याची काहीतरी वेगळीच आहे. पण बाहेरून दाखवणे, जसं कोणी असतं की बाहेरून दाखवतो की आम्हाला तुमचं चांगलं झालेलं खूप चांगलं वाटत आहे, पण आतमध्ये त्यांना खचत असतं की असं कसं याचं एवढं चांगलं होत आहे. म्हणजेच एक वेगळं रूप दाखवणे, बाह्य रूप वेगळं असते आणि आतलं रूप वेगळं असते. त्याला काय म्हटलं जातं? सेम्बलन्स असं म्हटलं जातं. म्हणजे जसं की एक हिंदीमध्ये हे आहे की हाथी के दिखाने के दात और खाने के दात और होते. ओके, त्याला काय म्हटलं जातं? सेम्बलन्स असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं? सेम्बलन्स म्हणजे समानता, साम्य किंवा बाह्य रूप, झाक, वेश आणि सोंग. जसं कोणी सोंग घेतं की आम्हाला खूप छान वाटत आहे, म्हणजे ते त्यांचं सोंग घेतलेलं असते आणि नंतर ते घरी जाऊन किंवा कोणाकडे गेलं तर ते म्हणतात की खूप छान बांधलेलं तुम्ही घर, पण घरी जाऊन तेच त्यांच्यावर नाव बोटं ठेवत असतात. तर ते काय करत आहे, तिथे सोंग करत आहे. त्याला म्हटलं जातं सेम्बलन्स. सो याचे सिनोनिम्स आहेत शॅरेड, डिस्गाइज, मॅस्करेड आणि प्ले ऍक्टिंग. आणि अँटोनिम्स काय आहेत सेम्बलन्सचे? ब्लंटनेस, कॅन्डिडनेस, कॅन्डॉर आणि डायरेक्टनेस. तर परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय होते सेम्बलन्सचे. सो सेम्बलन्सचे डेफिनेशन आहे द आउटवर्ड अपिअरन्स ऑर अपॅरंट फॉर्म ऑफ समथिंग स्पेशली व्हेन द रियालिटी इज डिफरंट. म्हणजेच काय होतं, तर मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो समानता, साम्य, बाह्य रूप, झाक, वेश आणि सोंग. सिनोनिम्स आहेत शॅरेड, डिस्गाइज, मॅस्करेड आणि प्ले ऍक्टिंग. आणि अँटोनिम्स आहेत ब्लंटनेस, कॅन्डिडनेस, कॅन्डॉर आणि डायरेक्टनेस. सो आता यूज बघूया आपण सेंटेन्स मध्ये कसा केलेला आहे. शी ट्राईड टू फोर्स हर थॉट्स बॅक इनटू सम सेम्बलन्स ऑफ ऑर्डर. म्हणजेच या सेंटेन्सचा काय अर्थ होतो, तर तिने तिच्या विचारांना पुन्हा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. ओके, काय आहे? शी ट्राईड टू फोर्स हर थॉट्स बॅक टू सम सेम्बलन्स ऑफ ऑर्डर, म्हणजे तिने तिच्या विचारांना पुन्हा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट वर्ड आहे कॅलिब्रेट. कॅलिब्रेटचे डेफिनेशन आहे मार्क अ गेज ऑर इन्स्ट्रुमेंट विथ अ स्टँडर्ड स्केल ऑफ रीडिंग. म्हणजेच काय करणे, तर तुलना करणे वेगळ्या एखाद्या इन्स्ट्रुमेंट सोबत, एखाद्या उपकरणासोबत, आणि त्याचं जे काय करणे, त्याचे जे रीडिंग्स आहे ते बरोबर आणणे, बरोबरीमध्ये आणणे, त्याला म्हटलं जातं कॅलिब्रेट करणे. ओके, म्हणजेच काय, तर अचूकता तपासणे. मराठीमध्ये आपण म्हणू कॅलिब्रेटला अचूकता तपासणे. ओके, सो मराठीमध्ये काय होतं कॅलिब्रेटचं मिनिंग? अचूकता तपासण्यासाठी किंवा समायोजित करण्यासाठी एखाद्या उपकरणाची तुलना करणे. ओके, आणखी काय म्हटलं जातं, तर अंशशोधन करणे. अंशशोधन करणे. तर काय आहे कॅलिब्रेट म्हणजे? त्याचं डेफिनेशन आहे मार्क अ गेज ऑर इन्स्ट्रुमेंट विथ अ स्टँडर्ड स्केल ऑफ रीडिंग. जसं तुम्ही कधी 10th-12th मध्ये वगैरे कॅलिब्रेट केलं असेल, काही जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याचे आपण रीडिंग घेत असतो, सो ते आधी कॅलिब्रेट करावं लागतात. जसं आपण आधी रीडिंग घेतलेले आहे तर ते त्यानुसार ते सेट होऊन जातं, नंतर त्याला कॅलिब्रेट करावं लागतं. ओके, सो काय होतं कॅलिब्रेट म्हणजे?
मार्क अ गेज ऑन इन्स्ट्रुमेंट विथ अ स्टँडर्ड स्केल ऑफ रीडिंग. त्याची जी स्टँडर्ड स्केल असते रीडिंगची त्याच्यावर ते मार्क करणे. म्हणजेच काय करणे तर अंशशोधन करणे किंवा अचूकता तपासण्यासाठी किंवा समायोजित करण्यासाठी एखाद्या उपकरणाची तुलना करणे त्याला म्हटलं जातं कॅलिब्रेट. नेक्स्ट सिनोनिम्स आहेत त्याचे मेजर्ड, रेजिस्टर्ड, सिरियलाइज्ड आणि टॅपर्ड. आणि अँटोनिम्स आहेत डिसऑर्डर, डिसऑर्गनाइज, गेस आणि इग्नोर. परत एकदा बघूया आपण. कॅलिब्रेट म्हणजे होतं मार्क अ गेज ऑर इन्स्ट्रुमेंट विथ अ स्टँडर्ड स्केल ऑफ रीडिंग. मराठीमध्ये अर्थ होतो अंशशोधन करणे किंवा अचूकता तपासण्यासाठी किंवा समायोजित करण्यासाठी एखाद्या उपकरणाची तुलना करणे. सिनोनिम्स आहेत मेजर्ड, रेजिस्टर्ड, सिरियलाइज्ड आणि टॅपर्ड. आणि अँटोनिम्स आहेत डिसऑर्डर, डिसऑर्गनाइज, गेस आणि इग्नोर. सो आता सेंटेन्स मध्ये बघूया कॅलिब्रेटला कसं केलं आहे यूज. The radiocarbon results would need to be calibrated to convert them to calendar ages. या सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो तर रेडिओ निकाल कॅलेंडर युगात रूपांतरित करण्यासाठी त्याला कॅलिब्रेट करणे आवश्यक आहे. काय आहे सेंटेन्सचा अर्थ. द रेडिओ कार्बन रिझल्ट्स वुड नीड टू बी कॅलिब्रेटेड टू कन्वर्ट देम टू कॅलेंडर एजेस. म्हणजे काय होतं तर रेडिओ कार्बन निकाल रिझल्ट्स ओके रेडिओ कार्बन निकाल कॅलेंडर युगात, कॅलेंडर एजेस म्हणजे कॅलेंडर युगात रूपांतरित करण्यासाठी कन्वर्ट करण्यासाठी त्याला कॅलिब्रेट करणे आवश्यक आहे. नेक्स्ट वर्ड आहे फ्लेमबॉयंट. FLAMBOYNT फ्लेमबॉयंट. फ्लेमबॉयंटचं डेफिनेशन आहे ऑफ अ पर्सन ऑर देअर बिहेवियर टेंडिंग टू अट्रॅक्ट अटेन्शन बिकॉज ऑफ देअर एक्झिबरन्स, कॉन्फिडन्स अँड स्टायलिशनेस. म्हणजेच काय करते कोणी कोणी असतं दिखाऊपणा करतं ओके. सो त्याला काय म्हटलं जातं फ्लेमबॉयंट असं म्हटलं जातं. तर काय होतं मराठीमध्ये फ्लेमबॉयंटचा अर्थ दिखाऊ किंवा शोभिवंत आणि दिमाखदार. तर काय आहे डेफिनेशन ऑफ अ पर्सन ऑर देअर बिहेवियर टेंडिंग टू अट्रॅक्ट अटेन्शन बिकॉज ऑफ देअर एक्झिबरन्स, कॉन्फिडन्स अँड स्टायलिशनेस. एक्झिबरन्सनी किंवा कॉन्फिडन्सनी किंवा स्टायलिशपणाने कोणाला काय करणे अटेन्शन अट्रॅक्ट करणे, अटेन्शननी अट्रॅक्ट करणे त्याला म्हटलं जातं फ्लेम बॉयंट. एखादा पर्सन आहे किंवा त्याचं बिहेवियर आहे तो काय करतो असा टेंड करतो टू अट्रॅक्ट अटेन्शन कोणाचं तरी अटेन्शन अट्रॅक्ट करण्याकरता कशाने बिकॉज ऑफ देअर एक्झिबरन्स, कॉन्फिडन्स आणि स्टायलिशनेसनी. म्हणजे जो काय करत आहे दिखाऊपणा करत आहे त्याला म्हटलं जातं फ्लेम बॉयंट. सिनोनिम्स आहेत ऑस्टेंटेटियस, एक्झिबरंट, कॉन्फिडंट आणि अँटोनिम आहेत मॉडेस्ट आणि रिस्ट्रेंट. सर यूज काय आहे याचा द बँड्स फ्लेम बॉयंट लीड सिंगर. सेंटेन्सचा अर्थ काय होतो बँडचा दिमागदार मुख्य गायक. परत एकदा सांगते काय आहे फ्लेम बॉयंट म्हणजे डेफिनेशन आहे ऑफ अ पर्सन ऑर देअर बिहेवियर टेंडिंग टू अट्रॅक्ट अटेन्शन बिकॉज ऑफ देअर एक्झिबरन्स, कॉन्फिडन्स अँड स्टायलिशनेस. त्याचं मराठीमध्ये काय अर्थ होतो तर दिखाऊ, शोभिवंत आणि दिमाखदार. सिनोनिम्स आहेत ऑस्टेंटेरियस, एक्झिबरंट आणि कॉन्फिडंट. आणि अँटोनिम्स आहेत मॉडेस्ट आणि रिस्ट्रेंट. यूज काय आहे द बँड फ्लेम बॉयंट लीड सिंगर म्हणजे मराठीमध्ये याचा अर्थ होतो बँडचा दिमागदार मुख्य गायक. नेक्स्ट वर्ड आहे पॅराफ्रेज. पॅराफ्रेजचं डेफिनेशन आहे एक्सप्रेस द मीनिंग ऑफ समथिंग रिटन और स्पोकन युजिंग डिफरंट वर्ड्स. म्हणजेच काय वेगळ्या वेगळ्या शब्दात त्याला अनुवाद करणे किंवा वेगळ्या वेगळ्या शब्दात किंवा इझी वर्ड्स मध्ये त्याला व्यक्त करणे ओके त्याला म्हटलं जातं पॅराफ्रेज. एक्सप्रेस द मीनिंग ऑफ समथिंग रिटन और स्पोकन युजिंग डिफरंट वर्ड्स. वेगळ्या वेगळ्या वर्ड्स मध्ये त्याला अनुवाद करणे किंवा व्यक्त करणे त्याला म्हटलं जातं पॅराफ्रेज. स्पेशली टू अचीव ग्रेटर क्लॅरिटी म्हणजेच एकदम चांगली क्लॅरिटी देण्यासाठी त्याला वेगळ्या वेगळ्या शब्दामध्ये एक्सप्लेन करून सांगणे त्याला म्हटलं जातं पॅराफ्रेज. मराठीमध्ये काय होतो मग अर्थ पॅराफ्रेजचा भिन्न शब्दात अनुवाद किंवा दुसऱ्या सौम्य शब्दात व्यक्त करणे म्हणजे होतो पॅराफ्रेज. सिनोनिम्स आहेत रिवर्ड, रिफ्रेज, रिवाइज आणि रिस्क्रिप्ट.
अँटोनिम्स बघूया. सो अँटोनिम्स आहेत कॉपी, ट्रान्सक्रिप्ट आणि ट्रान्सक्रिप्शन. परत एकदा बघूया आपण आता काय होतं पॅराफ्रेज म्हणजे. सो पॅराफ्रेजचं डेफिनेशन आहे एक्सप्रेस द मीनिंग ऑफ समथिंग रिटन ऑर स्पोकन युजिंग डिफरंट वर्ड्स स्पेशली टू अचीव ग्रेटर क्लॅरिटी. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, भिन्न शब्दात अनुवाद किंवा दुसऱ्या सौम्य शब्दामध्ये व्यक्त करणे. सिनोनिम्स आहेत रिवर्ड, रिफ्रेज, रिवाइज आणि रिस्क्रिप्ट. आणि अँटोनिम्स आहेत कॉपी, ट्रान्सक्रिप्ट आणि ट्रान्सक्रिप्शन. नेक्स्ट बघूया आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे हॉस्पिटल. हॉस्पिटल म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तिथे काय होत असते, जे सिक पीपल असते त्यांची ट्रीटमेंट केली जाते. द प्लेस फॉर द ट्रीटमेंट ऑफ सिक पीपल. जे बिमार आहेत, जे व्यक्ती बिमार आहेत, जो मनुष्य बिमार आहेत त्यांना ट्रीट करण्यासाठी त्या प्लेसवर जिथे ट्रीट करण्यात येतं त्या मनुष्यांना त्यांना काय म्हटलं जातं, हॉस्पिटल असं म्हटलं जातं. सो हॉस्पिटल म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर दवाखाना किंवा रुग्णालय. हॉस्पिटलला म्हटलं जातं मराठीमध्ये रुग्णालय, रुग्णालय किंवा दवाखाना, जिथे पीपल्सला, सिक पीपल्सला, इल पीपल्सला ट्रीटमेंट दिली जाते त्या प्लेसला म्हटलं जातं हॉस्पिटल. नेक्स्ट आहे स्टेबल. स्टेबल म्हणजे होतं अ प्लेस वेअर हॉर्सेस आर हाऊस्ड. जिथे काय हॉर्सेस म्हणजे काय होतं तर घोडे, ओके, किंवा त्याला अश्व सुद्धा म्हटलं जातं. घोडे आणि अश्व जिथे त्यांना ठेवल्या जातं त्याला काय म्हटलं जातं, स्टेबल असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये. आणि मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं स्टेबलला, तबेला. ओके, जिथे हॉर्सेसला ठेवल्या जातं त्याला म्हटलं जातं तबेला किंवा अश्वशाळा. ओके, द प्लेस वेअर हॉर्सेस आर हाऊस, जिथे हॉर्सेसला ठेवलं जातं, घोड्यांना ठेवलं जातं, त्याला म्हटलं जातं स्टेबल. आणि मराठीमध्ये स्टेबल म्हणजे होतं तबेला आणि अश्वशाळा. नेक्स्ट मिसप्रिंट वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे पॉलिएंड्राइज. पॉलिएंड्राइजचं करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, POLYANDRIS. आणि पॉलिएंड्राइज म्हणजे काय होते तर बहुपतित्व. बहुपतित्व, ज्यांना एकापेक्षा जास्त पती आहे, ज्या फिमेलला, ज्या स्त्रीला, त्याला म्हटलं जातं पॉलिएंड्राइज. ओके, आणि ज्याची करेक्ट स्पेलिंग आहे POLYANDRIS. म्हणजेच काय होतं बहुपतित्व. नेक्स्ट वर्ड आहे कार्केस. कार्केसची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, CARCASS. CARCASS कार्केस होतं. आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतं तर जनावरांचे जे मृत शरीर असते त्यांना म्हटलं जातं कार्केस. मराठीमध्ये काय होतं कार्केस म्हणजे जनावराचे मृत शरीर. ओके, जनावरांची जी बॉडी असते त्यांना म्हटलं जातं कार्केस, जनावरांचे मृत शरीर. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ओव्हर द टॉप. ओव्हर द टॉपचं मिनिंग आहे टोटली एक्सेसिव्ह अँड नॉट सुटेबल फॉर द ओकेजन. म्हणजेच काय करणे, अतिरेक करणे, जेवढं आवश्यक आहे त्या आवश्यकतेपेक्षा किंवा त्या प्रमाणापेक्षा जास्त काही करणे, त्याला म्हटलं जातं ओव्हर द टॉप. ओके, सो मराठीमध्ये काय होतं ओव्हर द टॉपचा अर्थ अत्यधिक किंवा अतिरेक, अतिरेकी, प्रमाणाबाहेर किंवा जास्त, म्हणजे काय होतं ओव्हर द टॉप. टोटली एक्सेसिव्ह अँड नॉट सुटेबल फॉर द ओकेजन. त्या ओकेजन करता ते सुटेबल आहेच नाही, आवश्यकच नाही आहे, तरी ते करणे म्हणजेच काय अत्याधिक करणे, अतिरेक करणे किंवा प्रमाणाबाहेर किंवा जास्त करणे, त्याला म्हटलं जातं ओव्हर द टॉप. जसं इथे दिलेलं आहे हर साडी वॉज वे ओव्हर द टॉप फॉर द सोमर ओकेजन लाईक दिस. म्हणजेच ते ओकेजन खूप सोबर होतं, त्याच्यासाठी तिची जी साडी होती ती ओव्हर द टॉप होती. म्हणजेच काय होती तर अतिरेक केला होता तिने, म्हणजेच वेगळ्याच टाईपची तिने साडी वेअर केलेली होती, त्याला म्हटलं जातं ओव्हर द टॉप. नेक्स्ट आहे आउट ऑन अ लिम. आउट ऑन द लिमचं मिनिंग आहे डू समथिंग रिस्की ऑर समथिंग दॅट अदर डू नॉट सपोर्ट, लिव्हिंग द डोअर इन द डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजेच काय तर कोणी विरोध करत आहे तर एकट्या विरोधक जे करत आहे त्याला एकट्याने मत मांडणे. ओके, ते विरोधाला एकट्याने मत मांडणे, त्याला काय म्हटलं जातं आउट ऑन अ लिम. डू समथिंग रिस्की, काहीतरी धोकादायक करणे, किंवा ज्याला कोणी सपोर्ट करत नाही त्याच्या विरोधामध्ये उभं राहणे, त्याच्या विरोधामध्ये मत मांडणे, त्याला म्हटलं जातं आउट अ लिम. तर मराठीमध्ये काय होतं याचा अर्थ एखाद्या धोकादायक
किंवा वादग्रस्त गोष्टीसाठी ठामपणे उभे राहणे किंवा सगळ्यांच्या विरोधात एकट्याने मत मांडणे. ओके, सो काय आहे आउट अ लिंब म्हणजे एखाद्या धोकादायक किंवा वादग्रस्त गोष्टीसाठी ठामपणे उभे राहणे किंवा सगळ्यांच्या विरोधात एकट्याने मत मांड, त्याला म्हटलं जातं आउट ऑन अ लिंब. ओके, सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या सिनोनिम्स अँटोनिम्स. मराठीमध्ये जे मी तुम्हाला सेंटेन्सचे मिनिंग सांगितलेले आहे ते सुद्धा आणि जे वर्ड्सच्या मराठीमध्ये मिनिंग सांगितलेले आहे ते सुद्धा नोट डाऊन करत चला. आधी जे वर्ड झाले ते सुद्धा एकदा रिवाइज करत चला आणि जे आता वर्ड्स होत राहील ते सुद्धा एक एकदा रिवाइज करत चला. आणि आता एक्झाम्स येत आहेत जवळ, तर तुम्हाला ते युजफुल पडेल. हे जे वर्ड्स आहे हे तुम्हाला कुठे पण विचारू शकता. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये सिनोनिम्स अँटोनिम्स विचारण्यात येतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप युजफुल पडणार आहे. इडम्स अँड फ्रेजेस सुद्धा वाचत चालत जा. जसं की रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये एखादं सेंटेन्स येते तिथे ब्लँक भरायची असते, तिथे तुम्हाला कोणतं पण विचारू शकते, कोणता वर्ड इथे फिक्स होऊ शकतो किंवा कोणतं त्या सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये फ्रेज अंडरलाईन केली जाते, सो त्या फ्रेजला कोणती फ्रेज दुसरी आपण यूज करू शकतो ते सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये विचारले जातात. सो एकदा परत तुम्ही रिवाइज करत चालला जे पण आपल्याला वर्ड झालेले आहे ते. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.